अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेची जी काही प्रस्त आहे, 34 वर्ष महानगरपालिकेवर जी शिवसेनेची अबाधित सत्ता आहे, ती सत्ता ठाणे शहराचे नगराध्यक्ष सतीशचंद्र प्रधानपासून आहे आणि होती आणि राहिलेली आहे. आणि शिवसेनेचे त्या काळचे जिल्हाप्रमुख सतीशचंद्र प्रधान होते. धर्मवीर तोपर्यंत नव्हते. धर्मवीर यांचं कुठलं हस्तप्रस्थ नव्हतं. ते आलं 1985 नंतर आलं. परंतु ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरात जे कोणाचे प्रस्थ होते सतीशचंद्र प्रधान होते. चांगो शिंदेचे मूळ प्रस्थ होते आणि चांगो शिंदेचे 2-2 नगरसेवक त्या काही सत्तेत होते नगरपालिकेच्या दरम्यान. आणि बाबांनी सतीशचंद्र प्रधानांबरोबर राहून जे ठाण्यामध्ये बहुउद्देशीय गडकरी रंगायतन उभारण्यास मदत केली, दादोजी कोंडे स्टेडियम उभारण्यास मदत केली. कारण हिंदू बाळासाहेब ठाकरेंचं ठाणे जिल्ह्यावर ठाणे शहरावर प्रेम होतं आणि प्रेमापोटी हिंदू बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळी सतीश प्रधानांना आदेश दिले. सतीश, कारण बाळासाहेब ठाकरे एका सभेसाठी ठाण्यामध्ये आले असता बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा स्टेशन रोड परिसर अर्धा कृती पुतळा जो आज नरेंद्र सभागृहामध्ये आहे, तो तिथे फार जुन्या काळापासूनचा आहे आणि इतिहास बोलण्यापूर्व त्या काही बसवलेला पुतळा ह्या लोकांनी. तर हिंदू बाळासाहेब ठाकरेचे जे काही आदेश होते, शिवसेना प्रमुख जेव्हा ठाण्यामध्ये सभा होती, कोणीतरी मांडलं की ठाण्यामध्ये एक नाट्यगृह कलादालन असावं आणि खेळाडूंसाठी एक मैदान असावं. तर बाळासाहेब ठाकरेंची ही इच्छा सतीश प्रधानांना पर्यंत पोचली. सतीश प्रधानांना आदेश दिले गेले, सतीश, ठाण्यामध्ये एक मला नाट्यगृह हवं आहे आणि एक खेळाडूंसाठी स्टेडियम हवं आहे. तेव्हा कुठे सतीश प्रधानांनी आपले सत्तेतील लोकांना जवळ घेऊन त्याच्यामध्ये चांगो शिंदे हे मुख्यतः होते. आणि चांगो शिंदे, सतीश प्रधान, मनोज शिंदे, रामचंद्र ठाकूर, पांडू शेठ, कांती कोळी, गहम कोळी, नारायण कोळी असे बहुउद्देशीय लोक त्या काळची जुने जाणते. म्हणजे शिवसेनेचे सतत त्या काळचे प्रकाश परांजपे, आणखी कोणी काय धर्मवीर, कोणी सहभाग नव्हता. त्या काळचे हे जे काही नेते होते, चांगो शिंदे, सतीश प्रधान, आणखी इतर पांडुशेठ, कांती कोळी वगैरे वगैरे सगळी जी काही लोकं होती, या लोकांनी एकत्र येऊन सत्तेमध्ये दादोजी कोंडे स्टेडियम घडवताना संपूर्ण चौकडे एकत्र बसून तो स्टेडियम घडविला. तो गडकरी रंगातून घडवला. रात्रभर दिवसभर पारा असायचा. कारण एक तलावामध्ये भराव करून, एक तलावामध्ये मासुंदा तलावाच्या कोपऱ्यामध्ये, त्या काही तो तलाव विकसित नव्हता, पण तलावात भराव करून जी जागा क्रिएशन्स केली आणि गडकरी रंगातून उभारलं. त्यावेळेस कुठलाही परवानगी नव्हती किंवा परवाना नव्हता. तो असंच उभारला होता. कारण रामारती रोडवर एक शिवप्रसाद हॉटेल आहे. ते कम्प्लिटली जी शाळा आहे, शिवाजी मराठे का शाळा आहे ना, शिवसमर्थ शाळा आहे, ती पूर्ण शाळा आणि त्याचं समर्थ हॉटेल शिवप्रसाद हे नाल्यावर उभारले. त्यावेळी ग्रामपंचायत असताना ते अजूनही आहे. म्हणजे त्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये ते हॉटेल अजून आहे. मग त्या काही सतीश प्रधानांच्या कालावधीमध्ये हे गडकरी रंगायतन झालं. 78-79 घडलं. दादोजी कोंडे स्टेडियम घडले. दादोजी कोंडे स्टेडियम पूर्वी आधी 1966 त्या मैदानावर झोपडपट्टी होती. झोपडपट्टी वसाहत चांगो शिंद्यांनी एका प्रमाण शब्दावर लोकांनी ऐकून उठवली. कुठलाही लेखाजोखा नाही, कुठलाही करार नाही, कुठलाही पेपर नाही, उठवली आणि महात्मा फुले नगर खाटण रोड जोशी बेडेकर कॉलेजपर्यंत जागा दिली लफाटाचाळीमध्ये. पण लफाटाचाळीमध्ये देताना मालकी हक्काची घरं दिली नाही. ते दादोजी कोंडे स्टेडियममध्ये आमच्या मालकी हक्काची घरं होती. दादोजी कोंडे स्टेडियमला आमची मालकी हक्काची घरे होती, पण मालकी हक्काची घरं नाही तिथं लफाटाचाळ नगर परिषद, नगरपालिका असताना बांधून दिली. 1 2 3 10 1 2 3 4 5 10 10 2 20 1 2 3 4 10 10 2 20 20 2 20 असे 40 चाळी 10 म्हणजे 200 खोल्या असलेल्या लफाटात चाळी होत्या. आणि ज्यावेळेस नगरपरिषद, महानगरपालिका जेव्हा
नगराध्यक्ष सतीश प्रधान असताना विविध गोष्टी केल्या बाबांनी त्यांच्याबरोबर. आणि जेव्हा 1982ला महानगरपालिका प्रस्थापित झाली, जेव्हा प्रशासकीय आयुक्त सोहोनी आले, त्या सोहोनी आले असताना ते प्रथमतः चांगो शिंदेंच्या घरी आले. चांगो शिंदे कुठे राहत होते? लफाट्या चाळीत राहत होते, सफाई कामगारांच्या. आम्ही चाळीत राहत होतो, लफाट्यात कामगार, सफाई कामगार. माझी आई, बाबा रोज पहाटे उठून, पहिला आई तर पहाटे उठून हजेरी शेडवर हजेरी द्यायला जायची, सफाई कामगार होते. माझे घरातले, माझी मावशी, माझे काका, सगळे काही आम्ही नगर परिषदेमध्ये, नगरपालिकेत कामाला होतो. संपूर्ण कुटुंबीय कामाला होतं. म्हणजे माझे दोन्ही मामा नगरपालिकेत कामाला होते. माझे दुसरे संपूर्ण गाववाले नगरपालिकेत कामाला होते. बाबांनी अख्खं गाव आणून बसवलेले ते नगरपालिकेमध्ये कामाला होते. नंतर महानगरपालिकेत लावले. अशा प्रकारचं प्रस्थ चांगो शिंदेंनी घडवलेलं होतं.